हे बाय या काय रात्री सखेल झाले माझं घर माझी तुळस माझी तुळस हे बाय कशी दिसत आता बोललेली दिसत सुखी ठेव ग बाबा आता आई डोळे मिटूच्या आधी आता माझं घर पहिल्यासारखं दाखवलंच रे बाबा घराचा या रूप बघूसाठी जीव तडफडा होतो माझं पण माझी हाक राखणदारान मूळ पुरुषान ऐकल्यानी रे बाबा म्हणून तुका हैसर धाडल्यानी म्हणून म्हाका आजचो हे दिवस दिसता तुझ्या पुण्याईवर एक घर उभं आहे आई काही नाही होणार या घराला तर म्हाका काय नको एकदा या घरात माझी पोरा माझी सुना माझी नातवंडा सगळी सुखान नांदू दे रे बाबा घरात गोकुळ फुलांदे होय ना गो कावेरी चल चल आपल्या घरात चल या सावकाश येवा सावकाश येवा बस थांबा ऐसरच थांब हा इलय मी आत येऊ नको हा ऐसरच थांबा इलय हा मी अभि नम्ली ഇവിടെ എന്തിനാ നിൽക്കണേ എന്തായി काहीतरी असेल तिचं आम्ही बघतो तू बस इथे
आई आल्याला काय कामाला सुरुवात केलीस तू? अरे तू किती उतरिलस खोळो की काय तुका बाहेर उभे राहावं सांगलंय ना मी. हो, पण हे काय करतेस तू? अरे नवी नवरी घरात येता ना महापोलांडूक नको काय. नवीन नवरी? आई जुनं झालं आमचं लग्न. अरे पण घर नव्या झाला ना. लक्ष्मीच्या पावलान घरात येली हा कावेरी. रीतीवाती करूक नकोत काय. तुम्ही शिकलेली तुमका काय कळतला रे. बरं देते माझ्याकडे. आता काय तू नेऊन ठेवतलस उमऱ्यावर हा आणि कावेरी काय एकटा जाते त्याला काय. जा तू पण जाऊन उमऱ्यावर उभं राह आणि दोघांनी एकत्र आत येवा. आई काही एक ऐकूच नाही मी तुझा. चल तू बाहेर चल बाहेर चल तू अगं, बाहेर चल बाहेर चल बाहेर तू चल काय करतेस? बाहेर बरोबर. चल ना, थांब, बाहेर थांब. चल म्हणजे. कावेरी कुठे गेली? इथेच तर बसली होती. हे बाय कावेरी हो कावेरी 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 थैसर उभ्या राहा नको. हैसर ये अगो हैसर ये. अभिरामा त्याला घेऊन ये रे बाबा घेऊन ये. ओ कावेरी कावेरी चल आत चल. चल आईने गृहप्रवेशाची तयारी केली आहे बघ. ये. बाय ये उजव्या पायान या मापटा पाड आणि या घराचं उमरं ओलांडून आत ये. उजवा पाय उजवा पाय. उजव्या पायाने मापतं पाड. अरे बाबा अंगात त्राण नाही त्याच्या म्हणान तोल गेलो. तू ते का खोलीत घेऊन जा. आग पण तापला हा बघ रे. जाग बाय खोलीत जाऊन पडा. तुझ्यासाठी मी तांदळाची पेस्ट करून आणते. हा जा. चल वर जाऊ आपण. थांब मी बॅग घेऊन येतो. चल वर चल. घेवा घेवाय माझे या काय आता. ये बस. घाबरू नको हा. डॉक्टर पण म्हणाले 2 दिवस तरी लागतील पूर्णपणे ताप बरा व्हायला. आई तुझ्यासाठी उकड्या तांदळाची पेस्ट करते. तोपर्यंत आराम करतो. अभी इरिके ना. बोल. कावेरी काय झालं? घरच्यांची आठवण येते का तुला? मग बोल ना. नाही बोललीस तर कसं कळेल मला? ఇంకెందుకు విచిత్రమైతోంది. विचित्र वाटतंय. विमुष्ट म्हणू. इथली हवा नवीन आहे ना तुझ्यासाठी.
आणि आपण घराला नवीन रंग पण दिलाय, त्याच्या वासाने पण गुदमरल्यासारखं होत असेल. इलिया भी तिरची बुआ बैंगलोर लेके. बेंगलोरला जायचं परत? कावेरी, कित्येक वर्षानंतर आपण इथे आलोय ना. तू पण पहिल्यांदा आली आहेस. असं अचानक निघालो तर आईला कसं वाटेल सांग. काय झालंय? इथे याच्या आधी तूच जास्त उत्साहात होती. मी सांगू का तुला, तुला बरं वाटत नाही ना म्हणून उत्साह होते. तू आराम कर. इलिया भी ऑन द केक. तू आराम कर, नंतर बोलू आपण. कर आराम कर. आलो मी. आई, कावेरी झोपला हा काय? हा पडली. बरं, मी पेस करून देते ना, तिळवायस नेऊन दे ते का बरा वाटत. काय म्हणायचं या पोरा, लक्ष्मी सारखा गेला आणि अंथरुणावर पडला. भो काळजी करीत म्हणून ते काय सांगूक नाही. माका सांगूचा म्हटला तर माका काय कळणार नाही. पण तू काळजी करू नको हा. होईत बरा होईत. आई, कावेरीला इथं करमत नाहीये ग. म्हणजे कदाचित आल्यापासून ताप आला असेल म्हणून पण असेल. त्याच्यामुळेच असतला. ती परत बेंगलोरला जाऊया असं म्हणते. अरे काय बोलायचा ते काय कळणार नाही. चेहरा पण पडलो असा त्याचो. आई, तू पण चल आमच्या सोबत. तुला असं इथे एकटीला सोडून नाही जाता येणार मला. माझं नाही लक्ष लागणार तिकडे. कावेरी सगळाच नवा. या गाव नवा, या घर नवा, ह्याची माणसा नवी. हवा मानवली नाही ते का म्हणान ताप इलो हा. तुम्ही ना एक काम करा, इल्यासारखे ना 4 दिवस राहा, मग जावा. काहीतरी चांगला चुंगला करून खाऊ घालते तुमका. कावेरी मासे खाता ना, मग ना उद्या बांगडे रांधून घालतय. साश्याच्या हातचे 4 घास खाऊ दे, मग जावा. हा आई, तू पण चल. नाही रे बाबा, नाही. माझा असून पाय नाही निघतलो. माझं गाव बरो, माझा घर बरा. तुम्ही पण अदनामधना येत जावा. तेवढीच ओळख रवात घराची. आणि पुढल्या खेपेक येताना कावेरीक मराठी शिकवून हाडा. म्हणजे आम्ही दोघी सासू सुनानं गजाली करत बसू. पण लय उशीर करू नको हा. आई, माझी लाकडा मसनात गेली रे बाबा. आता ही बोलायची काही गरज होती का? नको ना असं बोलू. नाही रे, एवढ्या लवकर नाही जाऊची मी. तू नाही होतस, सगळी जण सोडून गेली मगा. पण मी जित्ता असय ना, माझे पण भोग असत. ते भोग लागतात. आता ना माझी फक्त एकच इच्छा असा, या घरात पहिल्यासारखे दिवस येऊ दे. सगळे सुखान नांदू दे. बाकी काय नको रे माका, काय नको. मला माहिती आहे तुला त्रास होतो. माका कसलो त्रास होता रे. पण तू गेलेलोच बरो. कोणाची दुष्ट नजर तुमच्यावर पडाक नको. बुद्धी भ्रष्ट होता ते ना. छायाची बुद्धी भ्रष्ट व्हायला तिच्यावर कोणाची दृष्ट नजर पडली असेल? नाव नको घेऊ त्या अवदशेचा माझ्या समोर. त्या सुशल्याच्या नादाक लागून त्या रघुचा माकड केल्यानी. तो महाराज म्हणान मिरवता आणि ही छायामा कुळ बुडवल्यान पोरीन. पण दत्तराधा आणि सरिताबाईंनी होतेच ना.
त्यांनी का नाही थांबवलं? अभिरामा, तुका काय त्रास कमी हा काय? त्यांचा विषय नको नका. हे बघ, पण ती पेज हा ना, ते मी गरम गरम देतय, तेवढी कावेरीक नेऊन दे हा, गरम गरम. अभिराम, अभि, अभि, आलोय बघ, आलो ना. ये उठ, उठून बस. आईनं मस्त पेज केले बघ तुझ्यासाठी. पेज खाल्ली ना की मस्त तरतर येईल. उकड्या तांदळाची पेज म्हणजे कोकणातलं सलाईन असतं. എനിക്ക് വേണ്ട. अरे न खाऊन कसं चालेल? अजून अशक्त होशील तू. धर. हे घे. हळूहळू खाय. काय झालं? നീ സത്യമായിട്ടും എനിക്ക് ഇവിടെ എന്തോ മാതിരിയാവുക. പ്ലീസ് നമുക്ക് പോവാം. ठीक आहे, मी औषधं घेऊन येतो. 2 दिवसात तुला बरं वाटेल, मग ठरवू जायचं की नाही. अगं तसं आईला पण कळवलंय मी. എനിക്ക് ഇപ്പൊ ഈ നിമിഷം ഇവിടുന്ന് പോണം. आत्ताच्या आत्ता निघायचं? हा. मी आईला काय सांगू? तू बघितलंस ना, आपण आल्यावर किती आनंदी झाली होती ती. तिचा पण विचार करावा लागेल ना आपल्याला. എനിക്കറിയില്ല, ഞാൻ ഇവിടെ നിൽക്കില്ല. എനിക്കിപ്പോ തന്നെ ഇവിടുന്ന് പോണം. अरे बरं ठीक आहे, निघू आज आपण. ही पेज संपू आधी. मी औषधं घेऊन येतो. ते संपव आणि आराम कर जरा. ठीक आहे? काय साहेब, मदत हवी होती. मदत. कसली मदत पाहिजे? साहेब, पैशाची मदत हवी होती. का हवेत पैसे? साहेब, आजारी माहिती ऑपरेशन झालेलं, ऍडमिट आहोत साहेब. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट? चला मी पण येतो, मला दाखवा. नाहीतर मेडिकल म्हणून औषधं घेऊन देऊ. नाही मिळत आता. लांब दादा, मी जातो नाही. दादा थांब. दादा थांब. दादा जाता नाही मी. आई, गेलोस? मी आता मेडिकल मध्ये गेलो होतो ना, तिथे काय झाला? नाही, काही नाही. अगं औषध आणायला गेलो होतो कावेरीसाठी, उशीर झाला जरा. अरे कधीपासून वाट बघी होत मी. रांधून ठेवलेला. कावेरी जेवला ना तर बरा वाटत ते का. तू पण जेवून घे. सकाळपासून धावपळ चालली आहे ना तुझी. मी जेवण वाढून घेते. हा, आई. अरे काय झाला? हे बघ, इथे एक गडी माणूस आणि बाई माणूस मी ठेवून देईन तुझ्या मदतीसाठी. हा, त्यांच्या पगाराचं मी बघेन.
आणि हां, मी बँकेत तुझ्या अकाउंटला काही रक्कम जमा करत जाईन, जेणेकरून गरजेच्या वेळेला तुला उपयोगी पडेल. ठीक आहे? आणि हां, काय हे लाईट बिल, किराणा सगळं मी बघेन. ठीक आहे? काळजी करायची नाही यापुढे. आणि लोकांच्या घरात काम करणं बंद. आजच निघालस काय? वर भरलेली बॅग बघलंय मी. अरे तुका लागलेली भूक तुझ्या आधी माका काळ होती. झील असस तू माझो, मग ह्या नाही कळतला. आई, कावेरीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण अरे ते काय सर बरा वाटणार नाही. ते जाऊ कस वया ना. जावा तुम्ही, मी नाही थांबवतले तुमका. अरे या घराची रया केली तरी एकटाच राहुलय निमाय सर. मग आता तर सगळा केलेला, मग माका रोग काय झाला. हा पण त्या गड्या बिड्याचा काय बघा नको. हा माझं मी रांधून खातलय. एकट्या काय वया रे. तुम्ही सगळे हे आनंदात रवा म्हणजे झाला रे बाबा. आई, तू रागवलीस का माझ्यावर? अरे मी किती रागवतलय. हा तुका घराची आयुष्याची वड होती म्हणूनच येलस ना. पण बायलेक पण सांभाळूक वया. काळजी घ्या कावेरीची. आई, माफ कर मला. मला अजूनही राहायचं होतं इथे, पण नाईलाज आहे माझा. कावेरी असं हट्ट नाही करत का कधी? चांगली आहे ती. काय झालंय कळत नाहीये मला. अरे ते का बरा वाटला ना येवा तुम्ही आहे सर. अरे शिमगो असा, देव दिवाळी असा, आपल्या कुलदेवतेची जत्रा असा, तेव्हा येवा तुम्ही. अरे लांब गेलस ना तरी आपल्या माणसांची ओळख होई, मुळाची ओळख होई. तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. आणखी नावशी काय वया रे, काय वया आणखी. तू कावेरी जवळ जाऊन बस. हा मी जेवण घेऊन येते. माझ्या समोर 2 घास खावा तेवढंच समाधान रे. माका तेवढंच समाधान. कावेरी, अगं केवढ्यानं दचकलीस तू. गुड गर्ल. आपल्या घरी जायचंय म्हटल्यावर ताप कसा अवशरांशिवायच पणाला ना. चल आता पटकन आवरून घे, फ्रेश हो. बँगलोरला जायचंय आपल्याला. जेवून निघूया. कुठे नाही जाणार. मी आता या वाड्यातच राहणार. हे माझं घर. ही बघ आली, ही बघ आली, ही बघ आली.